सर्वांना नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्लॉग्समध्ये। तर आजचा ब्लॉग आहे गुढीपाडव्याचा। तर गुढीपाडव्यासाठी आम्ही कालच गावी आलेलो आणि त्याचाच हा ब्लॉग आहे। तर सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मराठी नवीन वर्षाच्या सुद्धा खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचं आरोग्याचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर सगळ्यात आधी ही छोटीशीच अशी दारासमोर रांगोळी काढून घेतली। कुठल्याही सणाची सुरुवात ही रांगोळीपासूनच होते नाही का। तर छोटीशीच रांगोळी काढलेली आहे आणि इथं आंब्याच्या आणि कडुनिंबाच्या फांद्या आणून ठेवलेल्या आहेत गुढीला लावण्यासाठी। इकडं मिस्टरांनी सकाळी शेतात जाऊन ही बांबूची काठी आणलेली आहे आणि ह्या इतक्या मोठ्या गुढ्यांना आपल्याला गावाकडेच बघायला मिळतात। काठी स्वच्छ धुवून त्याला पुसून घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा तर मिस्टरांनी त्याच्यावरती अशा प्रकारे सोन्याची बोटं ओढली आणि नंतर मग हळदी कुंकूसुद्धा गुढीला लावून घेतलं पूर्ण काठीवरती। तर गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि मराठी नवीन वर्षातील पहिलाच सण नाही का। तर इथं आम्ही अशा प्रकारे गुढीला चुन्याची बोटं हळदी कुंकूची बोटं लावून घेतली आणि इथं गुढी सजवण्याचं काम आमचं चालू होतं। आणि गावाकडे ना बऱ्याच जणांच्या इथं गुढी पोचवतात, तर सगळ्यांच्या इथंच असं ही गुढीपाडव्याची लगबग चालू होती। इकडं पिल्लूसुद्धा आवरून आपली फ्रॉक घालून तयार होती। पिल्लूकडे इतके छान छान ड्रेस आहेत, मात्र आम्हाला मात्र हे असे सुटसुटीत आणि साधेसुधे ड्रेस घालायलाच आवडतात। आता ब्लॉग काढते म्हणजे पिल्लू आमच्या अशा हळूच लाजत होते आणि तिला काठीच्या खालून जायचं होतं। त्याच्यानंतर मग गुढीला जो तांब्या लावायचा होता ना, त्याच्यावरती मी स्वस्तिक काढून घेतलं आणि तांब्याच्या सगळ्या साईडनं हळदी कुंकवाची बोटं उडून घेतली आणि मिस्टर तिकडं गुढी होती ना त्याला आंब्याची आणि कडुनिंबाची पानं बांधून घेत होते। तर अशा प्रकारे हे पहा, इथं गुढीला आम्ही आंब्याच्या फांद्या आणि कडुनिंबाच्या फांद्या बांधून घेतलेल्या आहेत। तर यावर्षी आंबे काही एवढे मोठे झालेले नाही आहेत गुढीपाडव्याच्या वेळी, त्याच्यामुळे छोटे छोटे जे आंबे होते ते सुद्धा आम्ही बांधून घेतले। तुम्हाला दिसत नसतील व्हिडिओमध्ये, पण अगदी छोटेसेच आंबे होते ते सुद्धा आम्ही ह्या आंब्यांच्या फांद्याबरोबर बांधून घेतले। तर काही जणांनी गल्लीमध्ये आपल्या गुढ्या उभ्यासुद्धा केलेल्या आहेत। त्याच्यानंतर मग आम्ही काठीला गुढी वस्त्र बांधून घेतला। आता तुम्ही माझे मिनी ब्लॉग बघितलाच असतील, मी अशी ही गुढी वस्त्र शिवून विकली आणि हे एक मी आमच्या घरी गुढीला बांधण्यासाठी शिल्लक ठेवलेलं, बाकी सगळी गुढी वस्त्र मी विकली। आणि आपण असं काहीतरी बनवलेलं शिवलेलं वगैरे सणासुदीला वापरलं ना की खूप भारी वाटतं। तर हे गुढी वस्त्र अशा प्रकारे बांधलं। त्याच्यानंतर हार आणलेला येतानाच आम्ही काल गडिंग्लजवरून, तो सुद्धा बांधला आणि जो हळदी कुंकवाची बोटं ओढलेली तांब्या होता तो सुद्धा अशा प्रकारे दोरीने गुढीला बांधून घेतला। अशा प्रकारे इथं गुढी तर आमची बांधून तयार झाली। आता गुढीला उभं करायचं होतं आणि ह्या बांबूच्या काट्या गावाकडे इतक्या मोठ्या आणि लांब आणि उंच असतात ना, एक दोघा तिघांची मदत घेतल्याशिवाय हे आपल्याला उभंच करता येत नाही। तर शेजारच्या दादांना वगैरे बोलवून खाली पाठ ठेवून आम्ही अशा प्रकारे गुढी उभी केली आणि मग तिथंच ग्रिल होतं ना, तिथं दोऱ्याने मग ही गुढी आम्ही व्यवस्थित बांधून घेतली आणि वरती टेरेसवरती सुद्धा थोडंसं दोरीनं बांधून घेतलं, कारण वाऱ्यानं वगैरे गुढी हलते ना, त्याच्यामुळे व्यवस्थित बांधणंसुद्धा गरजेचं असते। तर दोऱ्याने आम्ही ही गुढी अशा प्रकारे बांधून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आमची गुढी उभी करून झाली। त्याच्यानंतर म्हटलं चला छोटीशी गुढीच्या पाटावरती सुद्धा रांगोळी काढूया। तर फुलं थोडी उरलेली तीच मी अशा प्रकारे फुलांच्या पाकळ्या पहिल्यांदा टाकल्या आणि मग त्याच्या भोवतीनं ना कलरच्या रांगोळीनं छोटीशीच रांगोळी काढली, जास्त काही मोठी काढली नाही। अशा प्रकारे हे पहा, छोटीशीच रांगोळी मी इथं काढून घेतलेली आहे। चला आता आपली गुढी तर उभा राहिलेली आहे, आता नैवेद्याची तयारीसुद्धा करायची होती। ही पहा अशी आमची गुढी उभा राहिली। त्याच्यानंतर मग आमची गुढी उभी केल्यानंतर समोरच्या काकांची वगैरे गुढी उभारण्याचं काम चालू होतं। तर एक दोघा तिघांच्या मदतीनं अशा प्रकारे प्रत्येकजण आपापली गुढी उभी करून घेत होतं, कारण खूप उंच होत्या गुढ्या। आता आम्ही प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये बिझी होतो आणि इकडं आमच्या लाडूबाईचे मित्रमंडळ घरामध्ये आलेलं आणि सगळ्या भांड्यांचा पसारा इथं लावून त्यांचं धिंगाणा घालायचं काम चालू होतं। आता मी ब्लॉग काढते म्हटल्यानंतर पिल्लूचे रिॲक्शन बघा, तिच्या फ्रेंडला ती हाय कर म्हणून सांगत होती। तर लहान मुलं किती देराघसं असतात ना, आणि ह्या तिघांनी तरी दिवसभर इतका धिंगाणा घातला ना घरी गुढीपाडव्याच्या दिवशी, काय विचारूच नका। चला आता स्वयंपाकाकडे जाऊया। आता गुढीपाडवा म्हटलं की आमच्याकडे तर पुरणपोळीच असते। इथं मी आमटी जी असते पुरणपोळीची ना, त्याच्यासाठी मसाला बनवून घेत होतो। कांदा सगळ्यात आधी भाजून घेतला। आम्ही तिकडं गुढी उभारेपर्यंत आईने इकडं डाळ शिजवून पुरण वगैरे बनवून घेतलं आणि फक्त बारीक करायचं होतं, पीठ वगैरे त्यांनी आधीच मळून ठेवलेलं।
मग मी मसाला इथं पहिल्यांदा बनवून घ्यायचं म्हटल्यानंतरच मग बटाट्याची भाजी आणि आमटी म्हणजे एकदमच फोडणी त्याला देता येईल. त्याच्यात पिल्लूची अशी मध्ये 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 लुडबुड चालू असते. तिने एक छोटासा आंबा उचलून आणला आणि आता तो तिला खायचा होता, तर त्याच्या अशा फोडी फोडी करून ती घेऊन गेली. आणि त्याच्यात तिला एकटीला खायचं नव्हतं, तिच्या मित्रांनासुद्धा द्यायचं होतं. सगळं आमटी भाजी पापड वगैरे तळे आणि मग शेवटी आम्ही पोळ्या करायला घेतल्या. तर तुमच्याकडे गुढीपाडव्याला तुम्ही नैवेद्यासाठी काय बनवलेलं कमेंटमध्ये नक्की कळवा. आमच्याकडे तर पुरणपोळी ठरलेलीच असते. तर मला पुरणपोळीपेक्षा ना पुरणपोळीचा जो आमटी असते किंवा सार असतो ना, तो खूप आवडतो आणि तो असं दुसऱ्या दिवशी शिळा झाल्यानंतर तर खूप छान लागतो. तर अशा प्रकारे आम्ही पुरणपोळ्या वगैरे सगळं स्वयंपाक बनवून घेतला. त्याच्यानंतर हरभरा डाळीची ही आंबा आणि थोडीशी कडुनिंबाची पानं वगैरे घालून चटणीसुद्धा बनवून घेतली. खरं तर कडुनिंबाची पानं टाकून गुढीपाडव्यालाच ही चटणी बनवली जाते. तशी आपण आंबा आणि चणा डाळीची चटणी तर नेहमी बनवतो, पण याच्यात कडुनिंबाची पानं टाकून फक्त मला वाटतं गुढीपाडव्यालाच बनवली जाते ही चटणी. चला नैवेद्य तयार झाले. मग देवांसमोर वगैरे नैवेद्य ठेवले आणि म्हटलं चला गुढीलासुद्धा नैवेद्य दाखवूया आणि गुढीची पूजा करून घेऊया. मग अशा प्रकारे सगळ्यात आधी तर आईनी गुढीची पूजा केली, आरती वगैरे ओवाळली. मग काय पिल्लूला तर आमच्या सगळं करायचं असतं, आम्ही जे करतोय ते. तिनंसुद्धा अशी फुलं वाहिली, हळदी कुंकू वाहिला आणि आरती करून घेतली. आणि आता आम्हाला आरती का हळू फिरवता येत नाही, आम्हाला भीती वाटत होती आरती वगैरे पाडते की काय. मग 2 वेळा फिरवली आणि मग खाली ठेवली. त्याच्यानंतर मग मी सुद्धा गुढीला हळदी कुंकू वगैरे लावून पूजा करून घेतली. खरं तर साडी घालायची म्हणून आम्ही साडी आणलेली गडिंग्लजवरून आणि ऐन वेळेला कॅन्सल केलं, कारण कामातच इतका वेळ गेला ना. म्हटलं आता कुठं साडी घालत बसणार, म्हणून मग अशा प्रकारे आमचा गुढीपाडवा गाऊनवरतीच गेलेला आहे. आणि पिल्लू ना मला अजिबात ब्लॉग काढायला देत नव्हती. हे पहा, तिथं मोबाईल ठेवलेला तर मुद्दाम ती मध्ये मध्ये पाय घालत होती ब्लॉग काढू नको म्हणून. त्याच्यानंतर मग बाबांनीसुद्धा आरती केली, नैवेद्य दाखवला आणि मग नारळ वगैरे आम्ही अशा प्रकारे फोडून गुढीची पूजा केली. आम्ही गुढीला नैवेद्य दाखवला आणि तिथं हा आमचा बंड्या उभा होता. मग नैवेद्यामधली एक पोळी आम्ही घेतली आणि बंड्याला खायला घातली. तर ह्या कुत्र्याचं नाव ना बंड्या आहे आणि ते आमच्या घरातच म्हणजे पायरीवरती किंवा परसदारामध्ये बसलेलं असतं आणि आम्ही काही त्याला खायला देत असतो रोज. तर त्यालासुद्धा एक पोळी खायला दिली. त्याच्यानंतर मग देवांना सगळ्या नैवेद्य दाखवून घेतले. त्याच्यानंतर पिल्लूचं इथं पापड खायचं काम चालू होतं आणि अशा प्रकारे आम्ही देवांना नैवेद्य दाखवला, गुढीपाडव्याची वगैरे पूजा केली आणि मग असा आमचा गुढीपाडवा साजरा झाला. त्याच्यानंतर एक काम पेंडिंग राहिलेलं, ते म्हणजे तोरण बनवायचं. मग सगळं काम उरकलं आणि पिल्लू आणि मी तोरण बनवायला घेतलं. आंब्याची पानं आणि फुलंसुद्धा आम्ही आणलेली तोरण बनवायसाठी. तर दोघींनी मिळून आम्ही असं तोरण बनवलं. पिल्लूला तर आम्ही जे काम करेन ते करायचंच असतं. तिला फुलं टोचून द्यायची होती, पण सुई वगैरे हाताला लावून घेईल म्हटलं आणि मग मीच तोरण बनवलं. आणि असंच गडबडीत साधं सोपं पद्धतीनं हे झेंडू आणि आंब्याच्या पानांचं तोरण मी बनवलं आणि दाराला तोरण बांधून घेतलं. तर कसं झालं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. तर ह्याच्या आधीसुद्धा मी झेंडूच्या पानांचं तोरण कसं बनवायचं त्याचासुद्धा एक लाँग व्हिडिओ मी माझ्या ह्या चॅनलवरती टाकलेला होता, तुम्ही पाहिला आहे की माहीत नाही. अशा प्रकारे दाराला तोरण बांधून घेतलं. मग तोरण वगैरे झालेलं आहे, म्हटलं आता जेवून घेऊया, पेटपूजासुद्धा थोडीफार करून घेऊया. मग आम्ही जेवण केलं आणि संध्याकाळी गुढी वगैरे उतरवली आणि मग आम्ही यायला निघालो गडिंग्लजला, कारण आमच्या लाडूबाईची मॉर्निंग स्कूल आहे आणि 8 वाजता तिला शाळेत जावं लागतं. आणि गावी जर थांबलो तर आम्ही काही 8 वाजता गडिंग्लजला पोचलो नसतो. मग संध्याकाळी आम्ही 7:30च्या दरम्यान गडिंग्लजला यायला निघालो. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.